नमस्कार. आपण आज आलेलो आहे ज्योती शेटे यांच्या ज्योतिर्मय योग आणि निसर्गोपचार योग यांच्या योगा ग्रुपमध्ये. आज त्यांचा हास्य योगा आहे. 21 जून योगा दिन आहे. योगा दिनानिमित्त हा त्यांचा कार्यक्रम आहे. तर आज आपण पाहूयात त्यांचं हास्य योग पाहणार आहोत आपण आज त्यांच्याबरोबर आपणही हसणार आहोत. पाहूयात ज्योतिर्मय योगा ग्रुपचं हास्य योगा. इतर योगा घेतला, ओंकार घेतला, काही पूरक व्यायाम घेतले, त्याबरोबर सूर्यनमस्कार घेतले, काही आसनं घेतली. त्याचबरोबर आता आपण विठ्ठलाचा गर्जना पण केली. विठ्ठलाच्या आपण टाळ्या वाजून गर्जना केली. त्या टाळ्याचातून काय फायदा होतो ते हे आपण आपल्याला माहीत आहे, आपण जाणत आहोत. त्याचबरोबर आता हास्य योगा घेणार आहोत आपण. हास्य योगातून काय रिझल्ट आहे ते आपण जाणतो आहोत, कारण आपण रोज योगा करतो त्यामुळे आपल्याला माहीत आहे. हास्य योगातून आपल्याला प्राणायाम घडतं की जेणेकरून श्वास रोखला जातो. पूरक, रेचक, कुंभक हे क्रिया घडतात आपोआपच त्याच्यातून. त्याचबरोबर शरीर ताणल्यामुळं शरीराला भरपूर प्रमाणात व्यायाम मिळतो, एनर्जी लेवल वाढते आपली, जास्तीत जास्त ताण पडतो. त्यासाठी आपण आता हास्य योगा घेणार. काही प्रात्यक्षिक 1-2-3 करणार आहोत, कारण आज सर्वांनाच आपल्याला घरी जायचे सण असल्यामुळे. तर आपण थोडक्यात आज 1-2-3 हास्याचे प्रकार घेऊन थांबणार आहोत आपण. लंकेश हास्य. सगळ्यांचा मोबाईल आहे, तर ह्या मोबाईलवरती आपले मोबाईल म्हटल्यावर कोणाला तरी फोन लावताना आपण काय करतो, त्याच्यावरचे जे बटन आहेत ते दाबतो. मग आपल्या हातावरचे बटन काय आहे, आपले ॲक्युप्रेशरचे पॉईंट आहेत. मग ते आपल्या हातावरचे सर्व आपल्याला ॲक्युप्रेशरचे पॉईंट प्रेस करायचे आणि आपल्याला स्वतःला एनर्जीसाठी करायचं आहे आणि आंतरिक आपली ऊर्जा जागृत करायची आणि आपलं सर्क्युलेशन वाढवण्यासाठी ही सुद्धा त्यात मदत होते. त्यासाठी आपल्या मोबाईलवरचे ॲक्युप्रेशरचे पॉईंट आपल्याला प्रेस करायचे.
हास्याचं बिल आलेलं आहे. मोबाईल हास्य झालं, तासभर मोबाईलवर बोलल्यानंतर बिल आलेलं आहे, त्याचं हास्य चाललेलं आहे. मोबाईल बिल हास्य. एकमेकांमध्ये ते चांगले मिक्स करायचे आणि मग प्यायचं आहे आपल्याला. ओके, तर आधी लस्सी हास्य. ताक घुसळणे. ताक घुसळण्याची क्रिया करताना हसायचं आहे, व्यायामही होतो आहे आणि ताकही घुसळलं जातं. आपल्या शरीरातली ऊर्जा बाहेर पडतीये हे असे उच्चार केल्यामुळे. लोणी आलेला आहे, सगळ्या लोणी खात आहेत. सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा. आपला योग वर्ग अखंड पंढरपुरात चालू असतो. त्यामध्ये आपल्या लॉकडाऊनच्या आधी जवळजवळ 17 बॅचेस होत्या प्रत्येक एरियामध्ये, जिथे सर्व महिलांसाठी ज्या ज्या एरियामध्ये असतील त्या त्या एरियामध्ये सर्वांना उपलब्ध होईल योगा, यासाठी आपण सर्व एरियाजमध्ये आपण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक एरियाजमध्ये आपण चालू ठेवलेल्या होत्या. पण लॉकडाऊननंतर काही ऑनलाईन आणि काही ठराविक आपण असा बॅचेस आत्ता सध्या चालू आहेत. अखंड अविरत असतात बॅचेस, की जेणेकरून पंढरपुरातील महिलांना योगाचा फायदा व्हावा, त्यांचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगलं आणि उत्तम राहावं, या दृष्टिकोनातून आपला योग वर्ग जवळजवळ 25 वर्षापासून चालू आहे. तर यामध्ये आपल्या योगाचा जो ग्रुप आहे, आपल्या योगाचं जे नाव आहे त्यामध्ये ज्योतिर्मय योग व निसर्गोपचार केंद्र असं आहे. योगाचा वर्ग तर चालतोच, त्याचबरोबर आपलं निसर्गोपचार केंद्रही आहे, निवासी आणि अनिवासी. त्याच्यामध्ये असाध्य रोगांपासून मुक्त होण्यासाठी आपण तिथे ट्रीटमेंट देत असतो, नॅचरल ट्रीटमेंट, ज्या ट्रीटमेंट्समधून कुठल्याही औषध न देता विना उपचार क्रिया चालू राहते आणि त्यामध्ये पंचकर्म येईल आणि इतर नॅचरोपॅथी सर्व ट्रीटमेंट्स त्याच्यामध्ये असतील, की जेणेकरून सर्व रोग त्यातून सगळ्या असाध्य रोगातून सर्व महिलांना किंवा जे रोगी असतील त्यांना बाहेर काढण्याचं काम करतो. त्याच्यामध्ये आजपर्यंत जवळजवळ 100% रिझल्ट आलेले असे अनेक
आजारी लोक आहेत की ज्यांना स्पाईनचा प्रॉब्लेम आहे, गुडघ्याचा त्रास आहे, ज्यांना थायरॉईडचा त्रास आहे, BP आहे, शुगर आहे आणि त्याचबरोबर अनेक असे असाध्य रोग आहेत ज्यांना ॲसिडिटी आहे जास्त किंवा मायग्रेनचा त्रास आहे. अशा अनेक रोगी आपण त्याच्यातून मुक्त केलेले आहेत. योगाच्या तर माध्यमातून आपण त्यांना बरेच करतो. त्याचबरोबर जे असाध्य आहेत रोग, जे खूप वर्षापासून पडून राहिलेले आहेत, त्यांनासुद्धा कमी करण्याचा प्रयत्न आपण नैसर्गोपचार केंद्रातून करतो. संस्थेचं नाव आहे ज्योतिर्मय योग व निसर्गोपचार केंद्र आणि मी स्वतः डॉक्टर ज्योती. हसलात ना खूप? तर असा हा योगा तुम्हाला कसा वाटला ते मला जरूर कळवा. ह्यांचे योगाचे क्लासेस लिंक रोडवरती मोहिते हॉस्पिटलमध्ये आहेत. ते सकाळी 6 वाजता असतात आणि संध्याकाळी 4 वाजता योग भवनमध्ये भक्ती मार्गावरती नित्यनियमाने चालू असतात. तर तुम्हाला जर ह्याच्यात भाग घ्यायचा असेल तर तुम्ही जरूर भाग घ्या. त्याचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. त्याच्यावरती तुम्ही फोन करून जॉईनिंग करू शकता. आणि तुम्हाला निसर्गोपचार जर पाहिजे असतील काही तर ते सुद्धा त्यांच्याकडे मिळतील, तर तेही तुम्ही घेऊ शकता. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला जरूर कळवा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते. आणि असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या लिंकवर सबस्क्राईब करा. धन्यवाद.